हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मी प्रियंका अगदी मनापासून आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण पटकन 5 मिनिटात असा लवकर होणारा नाश्ता बघणार आहोत. हा अगदी 5 ते 10 मिनटं जर तुमच्याकडं असतील तर लवकर होऊन जाईल आणि ह्याला साहित्य पण जास्त लागणार नाही. अगदी 2 ते 3 साहित्यात पटकन होणारा असा नाश्ता आणि टेस्टी होणारा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 1 टोमॅटो, 1 कांदा आणि 1 ते 2 हिरवी मिरची एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला. तर हे सगळं मी 1 वाटी गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून. आणि इथे आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य कांदा बारीक कट करून घेणार आहे मी. थोडं थोडं पाणी घालून पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्या. खूप छान टेस्टी नाश्ता होतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. किंवा वेळ नसेल तर तुम्ही 5 मिनिटात पटकन असं करून खाऊ शकता. किंवा दुपारच्या वेळेला जर आपला स्वयंपाक संपलेला असेल, चपाती बनवलेली नसेल तरी आपण पटकन बनवून खाऊ शकतो असा हा नाश्ता आहे. तर चला तर मग पटकन आपण रेसिपीकडे जाऊयात. तर एका बाउलमध्ये मी पीठ व्यवस्थित कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली होती कशाप्रकारे. जास्त पातळ पण नाही करायची आपल्याला आणि जास्त घट्टसुद्धा नाही ठेवायची. आणि टोमॅटो आपल्याला खिसून घालायचा आहे, कारण खिसून घातला ना तर टोमॅटोचा सगळा रस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. आणि चिरून घातला तर तो लगेच मुलांच्या दाताखाली येतो. त्यामुळे मी ते किसून घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तर इथे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद पावडर आणि थोडेसे जिरे ना हातावरती चोळून घाला, म्हणजे छान चव येते त्याला. आणि तव्यावरती तेल टाकून मस्त असा आपला तवा छान तापू द्यायचा. चवीनुसार मीठ टाकून असं आपलं थालीपीठ त्यावरती टाकून घ्यायचं. एकदम मस्त कुरकुरीत होतो हा नाश्ता आणि खायला पण खूप छान लागतो. माझी तरी मुलं परत परत मागून खातात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि पलटताना सुद्धा पटकन पलटतो, जास्त तव्याला चिटकून बसत नाही. हा माझा तवा आहे तो चपाती करायचा आहे, तरी पण चिटकत नाही. नॉनस्टिकी असेल तर अतिउत्तम, त्याला तर बिलकुल चिटकत नाही. आणि लगेच आपल्या डोशाला ना अशी जाळी यायला सुरुवात होते गरम झालं की. पातळ जास्त जाड प्रमाणात होत नाही. लगेच आपला कुरकुर पण होतो. मस्त एकदम छान लागतो. तुम्ही याला कशाबरोबर पण खाऊ शकता. टोमॅटो सॉस बरोबर, चटणी बरोबर. आणि मुलं तर असंसुद्धा खाऊ शकतात अशा प्रमाणात आहे. तर आता पलटताना बघा अजिबात चिटकून बसत नाही आहे माझ्याच्याने तरी. वरतून एकदा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघणार आहात असं मला तरी वाटतं. आणि जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. तर अशा प्रकारे आपल्याला मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळे. तर एका वाटीच्या प्रमाणात एका माणसाचा आरामशीर नाश्ता होऊन जातो. तर तुम्ही तुमच्या माणसाप्रमाणे प्रमाण घेऊ शकता.